message. Now I request today's guest Sri Proud Chow sir to guide our student. नमस्ते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मुख्याध्यापिका गाडगे मॅडम, आमचे स्नेही मित्र सुनील वाडकर सर आणि इतर मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र. उद्या जागतिक पर्यावरण दिन, 5 जून जागतिक पर्यावरण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा साजरा करत असताना साजरा का करायचा, कशासाठी करायचा आणि ही पद्धत का चालवली, एका अंशानं जर बघितलं तर आपण सर्वांनी केलेले कर्माचे फळ येणाऱ्या भावी पिढीला भोगायला लागू नये यासाठी काही उपाययोजना किंवा काही बंधनं घालण्यासाठी म्हणून ही जागतिक पर्यावरण दिन साजरे करण्याची पद्धत योगायोगानं ज्या वर्षी माझा जन्म झाला 1974ला त्या वर्षापासून चालवली आणि जी तारीख होती 22 एप्रिल त्या दिवशीसुद्धा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक अनक्षितपणे घडलेला योगायोग आहे माझ्या बाबतीत म्हटलं तर ते माझं भाग्य समजतो. आणि हे सुद्धा मला केव्हा कळालं की तुमच्या बालवयात आल्यानंतरच कळालं, जसं शैक्षणिक जीवनात मी गेलो तेव्हा कळालं पर्यावरणात रुची निर्माण केव्हा होते. विद्यार्थी दशेत असताना जेव्हा तुम्ही खेळत बागडत असता, काहीतरी शिकत असता आणि असं शिकता न कळतपणे आपलं आयुष्याचं करिअरची आपण एक वाट भरत असतो आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण काय करायचं, काय निवडायचं आणि करण्यासाठी ही महत्त्वाची जी विद्यार्थी दशा असते म्हणजे तुम्ही आता ज्या अवस्थेत आहे तिथं तुमच्या आयुष्याची सुरुवात होत असते. हे होत असताना आपण जगणं असं ठेवायचं की ते निसर्गस्नेही असेल. आपल्या कुठल्याही कर्मानं निसर्गाला काही बाधा पोचणार नाही असं आपलं कर्म ठेवायचं. यावर्षीचा जो पर्यावरणाचा दिनाच्या निमित्ताने जो थीम ठेवली आहे निसर्गाशी शाश्वत जगणं, कारण फक्त आणि फक्त पृथ्वी एकच आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला काहीतरी करायचं असलं आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना माझं या गावामध्ये काही पोटपाणी चालत नाही आहे, माझा व्यवसाय चालत नाही, आपण हे गाव सोडून दुसऱ्या गावाकडे जाऊ शकतो, तिथं आपण सेटल होऊ शकतो आणि तिथं काहीतरी उदरनिर्वाहासाठी कामधंदा करू शकतो. ते जगण्यासाठी आपण एक शिफ्टिंग किंवा स्थलांतर किंवा पर्याय शोधू शकतो. खरं माणसाला जगण्यासाठी म्हणजे सराउंडिंग वातावरण क्लायमेट लागतं. ते क्लायमेट फक्त आणि फक्त जे प्लॅनेट आहे आपला अर्थ पृथ्वी ह्या एकाच ग्रहावर आहे. आणि समजा आपल्या कर्मानं किंवा कर्मानं म्हणण्याऐवजी आपण जे आहे ते नैसर्गिक साधन संपत्ती जर नष्ट केली, त्याची विल्हेवाट लावली, त्या चुकीच्या पद्धतीने त्याचा आपण वापर केला तर हे जर नष्ट झालं तर आपलं अस्तित्व राहील काय, आपण जगू शकाल काय. कारण जगण्यासाठी जो प्रत्येक क्षणाला आपल्याला श्वास म्हणजे प्राणवायू ऑक्सिजन घ्यावा लागतो तो सुद्धा निसर्गातूनच आपल्याला घ्यावा लागतो. आपण तो निर्मिती किंवा आपण जनरेट करू शकत नाही. म्हणजे आपलं जीवन आपलं जगणं हे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असताना आपण निसर्गाची इतकी हानी का करायची. सुनील सरांनी मगाशी सांगितलं की खरोखर आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे की जागतिक दर्जावर जर तुम्ही कुठेही गेला की त्याचं संशोधन केलं की त्यावेळेला काही नव्हतं. आता आपण सायन्स आलो म्हणतो तर पूर्वी सायन्स वगैरे काही नव्हतं. खरं फक्त अध्ययन आणि अभ्यास केलं तर एखाद्या गोष्टीचा आपण मागोवा घ्यायचा म्हटलं की तिथे आपण मुळाशी जाऊ शकतो. आणि पूर्वीचे जे आपले पूर्वज होते ऋषीमुनी वगैरे त्यांनी इतकं कठोर तपस्या अभ्यास करून इतका आपल्याला ज्ञानाचा भांडार निर्माण करून ठेवलेला आहे. त्या ज्ञानाचा आज जागतिक लेवलला त्याचा सन्मान केला जातो आणि त्याच्यावरती आता अभ्यास केला जातोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये जे जे सण समारंभ उत्सव आहेत त्याला प्रत्येकाला धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. असे सण समारंभ उत्सव साजरे केले जात नाही. कारण काय झालं, काळाच्या ओघात मनुष्य लोभी झाला, स्वार्थी झाला, संपत्तीच्या धनाच्या मागे लावून तो त्याचा फक्त अर्थ बदलून वेगळ्या पर्यायानं किंवा वेगळ्या मार्गानं संस्कृती समाजात सांगून त्याच्यावरती बाजार करावा लागला. त्यामुळे काय झालं की हे आपल्या जे सण समारंभ उत्सव आहेत त्याला विकृती आली. वास्तविक ज्या संस्कृतीत आपण ज्या अध्यात्म पद्धतीने आपण सण समारंभ साजरे केले तर आपली ही जी सण समारंभ उत्सव साजरे करण्याची पद्धत आहे ही निसर्गस्नेही आहे. त्या योग्य प्रकारे जर साजरी केली तर आपलं मनुष्याचं जीवन हे सुखकर होऊ शकतं.
खरं त्याचा बाजार मांडला तर 100% आपण त्याचा विध्वंसच करणार. आणि ह्याच धनाच्या लोभापायी किंवा विकृतीपायी मनुष्यानं निसर्गाची हानी करायला सुरुवात केलेली आहे. काही मुलींनी मग अशी आपल्या बोलण्यात सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, निसर्गाची हानी हे काय होतं ते असं होल्या किंवा झाल्यानंतर काय होतं म्हणजे आपलं पूर्णपणे जगणं हे निसर्गावरती अवलंबून आहे. समजा निसर्ग शिल्लक राहिला नाही, निसर्गाची जर आपण वाट लावली की त्याला संपवलं तर आपण जगू शकतो का? काय केलं पाहिजे, आपलं नेहमीचं जगणं जे असेल ते निसर्गस्नेही असावं लागतं. आपलं कर्म निसर्गस्नेही असावं लागतं. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वर्तन करतो, माझ्या एखाद्या लहानच्या कर्मानं निसर्गाला बाधा देणार, माझ्या एखाद्या कर्मानं दुसऱ्याला त्रास होणार देणार. जेवढं जर प्रत्येकाने मनात ठेवलं आणि तसं आपलं वर्तन केलं तर प्रत्येकाचं जीवन सुखमय होतं. कुठल्याही भौतिक गोष्टीची आवश्यकता भासत नाही. आजकालचा जे वातावरण आहे किंवा आपल्या जगण्याची पद्धती आहे, आपण भौतिक सुखामध्ये इतकं गुरफटलेलं आहोत की प्रत्येक गोष्ट एखादी आत्ताच्या जर रिसेंट सांगायचं म्हटलं मॅडम की प्रत्येक आता काय झालं की दुर्दैव आहे, कोविड-19 आल्यामुळं ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कुणाला माहीत नव्हती, ती शिक्षण पद्धती आली. प्रत्येक पालकांना किंवा उपस्थित जे मॅडम आहेत त्यांना किंवा जे शिक्षक आहेत, पूर्वी एखादा आपला मुलगा हातातला मोबाईल मागून घेतला की आपण घेत होतो, मोबाईल घ्यायच नाही म्हणून. तर तसं कोविड आला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल गेला आणि जेवढे अभ्यास शिक्षण पद्धती ऑनलाईन झाली आणि आपण अभ्यास करत बस म्हणजे जी गोष्ट आपण नाकारत होतो ती जबरदस्ती द्यायला हवं, म्हणजे परिस्थिती जशी निर्माण झाली. खरं विज्ञान इतकं चांगलं आहे तितकं वाईट सुद्धा आहे. त्याचा अतिरेक केला तर तो विध्वंस आहे. म्हणजे ज्ञानाला दोन बाजू आहे, शासकीय वरदान म्हणतो तसा आहे. म्हणजे आता असं झालं की एखाद्या मुलगाकडे तुम्ही हातात मोबाईल काढून घेतला तर तुझ्या शरीरातला एखादा पार्ट काढून गेला तर तू दंगा करू लागतो. वास्तविक ते चुकीचं आहे, तसं करायचं नाही आहे. ज्ञान घेण्यासाठी तुम्ही फक्त मोबाईलचा वापर करा, तर ती किती वापर करायचा त्याला काहीतरी मर्यादा असला पाहिजे. म्हणजे गरजेपेक्षा जर वापर जास्त करा मोबाईलचा तर त्याच्या निघणाऱ्या रेडिएशनमुळं जे रेज निघतात त्याच्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. आता सायंटिस्ट हे सुद्धा सांगायला लागले ऑनलाईन पद्धतीमुळे जे मोबाईलचे अतिरेक 2 वर्षात झालेला आहे त्याच्यामुळे डोळ्यांचे आजार भरपूर वाढलेले, मानेचे आजार वाढलेले. म्हणजे किती एखाद्या गोष्टीचा आपण किती अतिरेक करायचा याला मर्यादा असल्या पाहिजे. निसर्ग हे शिकवतोय की निसर्ग काय करतोय, तुम्ही कुठलीही गोष्ट मर्यादितपणे घेतली पाहिजे. गरजेपेक्षा जास्त जर घेतलं तर त्याचं विष होतं. एखादा समजा की एखादा आहार तुला पर्याय गरज आहे तितका खाला तर योग्य आहे. तर भरपूर जर खाल्लं, मला गोड फार आवडतं म्हणून मी भरपूर जर गोड खाल्लं तर काय होते माहिती आहे, डायबिटीस सारखे शुगर सारखे आजार जगतात. सांगायचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये जगत असताना जी गोष्ट जितकी गरजेची आहे तितकीच घेणे, जास्त घ्यायच नाही. तुम्ही एखादा आता तुम्हाला अजून माहीत नाही, कोण जंगल फिरला असलो, वाईल्ड लाईफ जर बघितला असेल तर तुम्ही डिस्कवरी नॅशनलच्या वगैरे जर बघितला असला, कोणताही वन्यप्राणी तो शाकाहारी असेल किंवा मांसाहारी असेल, तो उठल्या सुट्ट्या खातो का बघितला? एखादा असं तुम्ही डिस्कवरी किंवा नॅशनलच्या वगैरे बघितला असेल, एखादा सिंह किंवा वाघ असा झोपला असतो, समोर त्याच्या हरणाचा कळप असतोय, तो अटॅक करत नाही किंवा त्याला जाऊन लगेच मारत नाही. ज्या वेळेला त्याला भूक लागते, हा सांगतो, ज्या वेळेला भूक लागते त्याच वेळेला तो काय करतो, ती शिकार करतो, शिकार करून खातो. म्हणजे त्याचं जीवन कसं असतं, निसर्गस्नेही सस्टेनेबल डेव्हलपमेंट असतं. म्हणजे तो कारण नसताना कुणालाही त्रास देत नाही. मनुष्य प्राणी नेमका त्याच्या उलटा आहे. तुम्ही आता घरात काहीतरी नाश्ता करून आला असला आणि तुम्हाला समजा पंचपक्वान्न ताटासमोर ठेवलं की तुम्ही बघ परत खाणार. माझ्या पोटाची गरज काय, खरोखर मला भूक लागली का असा आपण विचार करतो का? नाही. त्यामुळे शक्यतो नाही म्हणायला शिका. खरोखर आपल्या पोटाची गरज असलं तर खाणे. तसं मनुष्य काय करणार, जगत असताना ज्या ज्या साधन संपत्तीचा आपण उपभोग घेतोय तो कारण नसताना त्याचा आपण अतिरेक करतो आणि हा अतिरेकपणाच आपल्या असताना उठलेला आहे. आपण समजा गरजेपेक्षा जास्त जर कुठली गोष्ट घेतली तर 100% आपलं अस्तित्व संपणार आहे आणि आत्ताच्या घडीला संपूर्ण जगामध्ये हेच होत आहे. वाढतं प्रदूषण, वाढतं दूषित पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्या समस्या आहेत त्या फक्त आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे निर्माण झालेल्या किंवा आपणच निर्माण केलेली ही समस्या आहे. मग समजा जी संपत्तीच्या नादाला लागून आपण भरपूर संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये निसर्गाला हानी पोचवायचं आणि ते नष्ट करायचं आणि परत नंतर ते नष्ट झालं मग त्याला वाचवण्यासाठी परत पैसे खर्च करायचे किंवा बरेच मोठा फंड खर्च करून परत त्याचं जतन करण्यासाठी प्रयत्न करायचा. हा कुठला मूर्ख शहाणपणा म्हणायचा.
पहिला पैशासाठी ते नष्ट करायचे आणि ते नष्ट झालं म्हणून परत जगवण्यासाठी परत आणि प्रयत्न करायचे. मग समजा मिळवणारी संपत्ती परत आपण जतन करण्यासाठीच खर्च करायची आहे, तर ती मिळवायची कशाला? किती मिळवायची याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे. बघा, तुमचं कोंजळी जितकं बसते तितकं घ्यायचं असते. समजा त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा प्रयत्न केला तर ते खाली पडणार आहे. मग घ्यायचं आपण लोक ठेवायचं, लोभी व्हायचं नाही. आपण म्हणतो की निसर्गातल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक जीवजंतू पक्षी प्राण्याकडनं बरेच काही शिकण्यासारखं असते. प्रत्येक तुम्ही जर ऑब्झर्व केला, कुठेही गेला, लांबी पुढे जायला लागत नाही. जिथं आपण राहतो तिच्या आजूबाजूला असणारे पक्षी प्राणी कीटक त्यांच्यावर तुम्ही बारकाव्यानं ऑब्झर्व केला की प्रत्येक क्षणाला तुम्हाला नवीन नवीन शिकता येतं. निसर्गाने मगाशी म्हटलं की मला ज्ञान जितकं मिळालं तितकं मी सांगितलं. निसर्ग एकमेव अशी शाळा आहे की तिथं कोण जर म्हणत असला की मी निसर्गामध्ये परिपूर्ण आहे, मी पूर्ण सर्व पूर्ण संपन्न आहे, मला भरपूर ज्ञान येतंय किंवा मला सगळं माहिती आहे, तो समजा जगातला सगळ्यात मोठा थापड आहे का खोटं बोलणार माणूस आहे. कारण निसर्ग असं आहे की तिथं अनलिमिटेड नॉलेज आहे. तिथं ज्ञानाला मर्यादाच नाही आहे. तुम्ही म्हटला मी आज हे शिकलो आणि मी परिपूर्ण नाही आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी शिकायला मिळत असतंय. तर निसर्ग इतका चमत्कारी आहे की त्याच्या लीला आपण समजून घेतलं तितकं थोडं आहे. त्यामुळे निसर्गाशी तुम्ही एकरूप होऊन जगायला शिकला तर तुमचं जीवन सुखमय, सुखकर आणि आरामदायी होतं. जगत असताना आपलं वर्तन असं ठेवा की निसर्गाची हानी पोचणार नाही. नेहमी झाडाचं रक्षण करा, वन्यप्राण्यांचं रक्षण करा. एखादा जीवजंतू कुठं जखमी दिसला तर त्याला आपण आत्मीयतेनं तिची सेवा करा. सेवा केल्यानं पुण्य मिळतं. पैसा मिळवल्यानं पुण्य मिळत नाही. बरोबर, पैसा मिळवल्यानं पुण्य आणि समाधान मिळत असलं तर मोठे मोठे उद्योगपती असतात जे होऊन बसले असते. जितका पैसा तितकं डोक्यात ताप, तितकं व्याधी, तितका त्रास. लक्षात आलं काय? कारण जगण्याला जितकं गरज आहे तितकंच घ्यायचं. नशिबान तुमच्या शाळेमध्ये सर्व सुविधा आहेत, चांगले ज्ञान देणारे शिक्षक वर्ग आहेत, तुमच्या मुख्याध्यापिका सुद्धा खरोखर चांगले आहेत की त्यांना त्यांच्या नॉलेजचा किंवा ज्ञानाचा वापर करून तुमची जी पिढी आहे ती चांगली घडू शकते. माझी सर्व विद्यार्थी मित्रांनी विनंती आहे की ह्याच दशेत असताना तुम्ही काहीतरी म्हणू शकता. मी आज पर्यावरण प्रेमी किंवा निसर्ग तुम्ही केव्हा बनलेला आहे. मी 8वी 9वी 10वी असताना असंच दिवसभर शाळा शिकलं. शाळा झाल्यानंतर स्पोर्ट्स झाल्यानंतर उरल्या वेळेत आम्ही काय करतो, आमच्या त्यावेळेचा विद्यार्थी मित्रांचा जो ग्रुप होता त्यावेळेला आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. आम्ही विद्यार्थी मित्रांनी मिळून एक शाळेमध्ये ग्रुप केला होता, इकोफ्रेंडली ग्रुप. आणि त्यावेळेला आमचं दर शनिवार रविवारचं काम का असायचं हे आम्हाला कुठल्या शिक्षकांनी सांगितलं नव्हतं. शनिवार रविवार आपला ठरलेला कार्यक्रम, शाळा सुटली ना शाळेला परिसर आम्ही मुलांचा जो ग्रुप केला होता आम्ही स्वतःहून झाडून स्वच्छ करायचं. स्वच्छ केल्यानंतर सगळं काय अडचण असली तर सगळं दूर करून झाल्यानंतर मग खेळायला चालू करायचं. मग खेळून झालं तर इतर दिवशी काय करायचं, रविवार ठरलेला कार्यक्रम असायचा. सुनील सरांचा ग्रुप होता, त्यांच्यावर मिळून आम्ही निपाणी परिसरामध्ये कुठे झाडे लावायचे आहेत, कुठे खड्डे काढायचे आहेत झाडे लावण्यासाठी किंवा स्वच्छता करायची आहे हे तिथं घरोघरी सहभाग घ्यायचा. आम्हाला कोण सांगितलं नाही असं करायला पाहिजे म्हणून. ते आत्मसात संस्कार जिथे शाळेत शिकतो तिथे संस्कार कसं मोठं दिलं जातं त्या संस्कारातून आपण घडत असतो आणि संस्कार देण्याचं काम शिक्षक वर्ग करत असतात. त्यामुळे तुम्ही घेण्यासारखं बरेच आहे की काय घ्यायचं असतं. तुम्ही मोठे होऊन चांगले नोकरी कराल, चांगले ज्ञानी व्हाल, पैसे मिळवाल. खरं एवढं करून सुद्धा खरी संपत्ती आपलं आचरण कसं आहे, आपलं वर्तन कसं आहे, माझ्यामुळे समाजाला काय मिळणार आहे हे जेव्हा तुम्ही शिकाल खऱ्या अर्थानं त्यावेळी तुम्ही खरोखर मोठं व्हाल. जितकी मोठी विद्वान लोक किंवा जागतिक लेवलाची मोठी झाले त्यांचा बायोग्राफी जर तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचला ती लोक फार आणि फार साधी होती. ती फार म्हणजे काय असे मोठेवाला फार काय करायला लागत नाही. मोठेवाला पण शांती लागते, सात्विकता लागते. ते जर आपल्या अंगात गुण आलं तर 100% निसर्गाचं रक्षण होतं. ज्यावेळेला आपल्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होतात, हव्यास निर्माण होतो त्यावेळेला निसर्गाची हानी पोचते. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो. विद्यार्थी म्हणतो लक्षात आला का, निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो, आपली हाल भागवू शकत नाही. मनुष्य एकमेव प्राणी आहे की त्याला कुठलीही त्याची गरज किती पुरवली तर ती हाव संपत नाही. आणि या हव्यासापुरतीच आपण निसर्गाचं विध्वंस करत चाललं, निसर्गाला वरबड चाललेलं आहे. पक्षी प्राण्यांचं रक्षण करा, निसर्गाचं रक्षण करा. शक्यतो मार्केटमध्ये गेला तर तुम्ही कॅरी बॅग्स, प्लास्टिक कॅरी बॅग्स शक्यतो टाळा. आपल्या ज्या पिशव्या असतात पिशव्याच घेऊन जावा. तुम्ही स्वतःला ना म्हणावं शिका. ज्यावेळेला तुम्ही बाजारात जाल एखादा दुकानदार काही कॅरी बॅगमध्ये देत असेल तर सांगायचं मला कॅरी बॅग द्यायचं नाही. कॅरी बॅग उचलून दिलं तर तुझ्या मी प्रोडक्टचे पैसे देणार नाही. तुम्ही ज्यावेळेला असं म्हणाल, मागणी जर कमी झाली तर
प्रोडक्शन कमी होतं. तर आपण म्हणतो की कॅरी बॅग वापर करायची, कॅरी बॅग वापर करायचं नाही. सरकारच का फॅक्टरी बंद करत नाही? तर शेवटी अर्थव्यवस्था चालवायची म्हणजे काही सिस्टीम असतात आणि ते 100% स्विच ऑफ करू शकत नाही, बंद करू शकत नाही आपण. कारण एकदम बंद केली की त्याचा विपरीत परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. त्यामुळे समजा आपण डिमांडच मागणीच नाही केली तर प्रोडक्शन कुठलं करणार आहे? त्यासाठी तुम्ही काय करायचं, ज्यावेळी बाजारात जाल त्यावेळी कोणीही कॅरी बॅग दुकानदार देत असेल तर कॅरी बॅग मी घेणार नाही, मला कॅरी बॅग नको सांगायचं. एकदा दोनदा सांगायचं, तिसऱ्यांदाच परत तुम्हाला कॅरी बॅग देत असेल पुढच्या वेळेला तर सांगायचं की लास्टवर नाही, पुढच्या वेळेला मला कॅरी बॅग दिलं तर मी या प्रोडक्टचे बिस्किट आणायला गेलो, बिस्किटचे पैसे देणार नाही हे सांगायचं. की जेव्हा असं बोलावं शकाल त्यावेळी ती लहान मुलगा असं बोलतो त्याचा इतका विपरीत परिणाम होतो की तो दुकानदार सुद्धा चक्रावून जाईल की बाबा खरोखर आत्ताची जनरेशन फार शाणी झाली आहे. हे काय करायचं आहे माहिती आहे? तुम्ही कॅरी बॅग नको का करायचं आहे, झाडांचं रक्षण काय करायचं आहे, वन्यप्राण्यांचं रक्षण काय करायचं आहे. ही इकोसिस्टम जी आहे त्या इकोसिस्टममध्ये माणसाचा पूर्ण एक लहानसा पार्ट आहे. त्यात इकोसिस्टममध्ये माणूस नसला तर ही पृथ्वी नष्ट होत नाही. हजारो वर्षापूर्वी डायनासॉर्स होते, वेगवेगळे जीवजंतू होते, ते नष्ट होऊन गेले काळाच्या ओघात. त्यावेळी मनुष्य नव्हता, मनुष्य नसताना सुद्धा पृथ्वी होती की नाही? उलट मनुष्य नसताना पृथ्वीचं जे वातावरण होतं इतकं चांगलं होतं. आपण म्हणतो की स्वर्ग 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 म्हणजे काय असतं माहिती आहे? जिथं कुठलंही वाईट कृत्य नसतं, कुठलीही तिथं वाईट भावना नसते, तिथे सत्कर्म आणि सत्कर्म असतं म्हणजे स्वर्ग. स्वर्ग हुडकायला कुठं दुसरीकडे जावं लागत नाही. आपलं कर्म आपलं वर्तन असं ठेवायचं की आपलं आजूबाजूचं वातावरण स्वर्गासारखं करायचं. आणि पूर्वी आपलं पृथ्वीवर ज्यावेळेला मनुष्याची निर्मिती व्हायच्या अगोदर जे वातावरण होतं ते स्वर्गासारखं होतं. नंतर काय झालं, देवानं ती त्या स्वर्गरूपा होती मनुष्य दानवाला सोडलं आणि इथंच वाईट घडली. लक्षात आलं काय? पृथ्वी तलावरती एकमेव मनुष्याला बुद्धी आहे. तुमची बुद्धी आहे सगळ्याच प्राण्याला आहे, कारण गरजेपेक्षा जास्त बुद्धी माणसाला आहे. आणि जास्त बुद्धीच कुठंतरी चुकीच झालेली आहे. तुम्ही बघितलंय कुठला दुसरा प्राणी कोणाचं रक्षण करतोय किंवा काहीतरी चालतोय, बोलतोय, विचार करतोय? फक्त मनुष्य प्राण्याला विचार करण्याची क्षमता आहे. मग निसर्गानं असं काय दिली मनुष्य प्राण्याला विचार करण्याची क्षमता? तुम्ही जर स्वतःशी विचार केला की मलाच एकट्याला काय विचार करण्याची क्षमता दिली तर याचं उत्तर एकच आहे की या पूर्ण निसर्गाचं रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी आपल्याला दिली आहे. म्हणून आपल्याला बुद्धीने विचार करण्याची क्षमता दिली आहे. आणि हे विसरल्यामुळेच हा निसर्गाची हानी पोचून आपण वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या निर्माण करतो. समजा आज आपण नाही रक्षण केलो आणि जर पृथ्वी हे निसर्ग आपण नाही वाचवलो तर येणारी तुमची जी भावी पिढी आहे, म्हणजे तुम्ही मोठे झाल्यानंतर ज्यावेळी तुमची मुलं येतील त्यावेळी त्यांना जगण्यासाठी तो वातावरणच नसणार आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी हवा नसणार आहे, भरपूर टेम्परेचर असणार आहे, अवकाळी पाऊस असणार आहे. असं झाल्यामुळे आपण जगू शकतोय काय? एकदम टेम्परेचर वाढलं तर आपण बाहेर जाऊ शकतोय काय? या एंडमध्ये या सदीच्या एंडिंगपर्यंत 21व्या शतकाच्या अंतपर्यंत जवळपास पृथ्वीवरतील सगळ्याच जीवसृष्टी, वन्यप्राणी, पक्षी अशाच पद्धतीने जर आपण त्या निसर्गाला ओरबडत राहिलो तर सगळं नष्ट होणार आहे. पण नष्ट झालं तर आपलं अस्तित्व राहणार आहे काय? मनुष्य प्राणी एकदा म्हणतो की सायन्सनं प्रगती केली, आपण चंद्र तारे मंगळावरती जाऊन वेगवेगळ्या प्लॅनेटवरती जाऊन जीवजंतू शोधतोय. म्हणजे लाखो करोडो डॉलर खर्च करून आपण दुसऱ्या ग्रहावरती जाऊन जीवजंतू शोधण्यासाठी खर्च करतोय. तर जे आपल्याकडे देवानं दिलेलं आहे त्याचं जतन करायला आपण जराही कामगिरी घेतली. तर मित्रांनी काय करायचं सगळ्यात गरज मित्रांनो, जे दिलेलं आहे आपल्याला देवानं त्याचं जतन करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी हे तुमचं येणारी जनरेशन जे आहे ते भारताचं तुमचं ड्रीम आर्मी आहे. लक्षात आलं काय? निसर्ग रक्षणासाठी तुम्ही काय करायचं आहे? रक्षण करणार आहे की नाही करणार आहे? तुम्हाला सर्वांना विचारतोय, बोलायला शिका. निसर्ग करणार, निसर्गाचं रक्षण करणार आहे की नाही? मग तुमचं वर्तन कसं ठेवायचं की तुमच्या प्रत्येक कर्मातनं निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे. कुठे झाड तोडत असलं तर तोडू नको, का तोडतो तुम्ही विचारलं पाहिजे. विचारलं की नाही पाहिजे? विचारलं नाही तुम्ही जर नाही विचारला तर तुम्हाला फ्युचरला प्राणवायू शुद्ध करायला ही यंत्रणा जी नसणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही झाडं कुठं लावणार आहे? कारण एक झाड लावून वाढायला 25-30 वर्षांतर त्याचे रिझल्ट येतात. असं लगेच आज झाड लावलं आणि उद्या सुद्धा हवा होते, भरपूर पाऊस पडतो असं नसतं. ते जे आज आपण आजूबाजूला जे बघतोय ते आपल्या पूर्वजांनी केलेले चांगलं कर्म आहे, त्यांच्या चांगल्या कर्मामुळे आज आपण जगतोय. आणि हे जर जगण्यासाठी आपल्याला पुढच्या पिढीला जर द्यायचं असलं तर आपलंही कर्म चांगलं पाहिजे का नाही? आपणही रक्षण केलं पाहिजे का नाही पृथ्वीचं? लक्षात आलं? मग या वर्षीचा थीम किंवा स्लोगनच काय आहे की शाश्वत निसर्गाशी आपण शाश्वत जगलं पाहिजे. आणि ओनली वन अर्थ म्हणजे काय? एकच आणि एकच पृथ्वी आहे, त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे. बोलण्यासारखं बरंच आहे, निसर्ग इतका आहे की भरभरून बोलण्यासारखं तो विषय न संपणार आहे.
वेळेचं भान ठेवून मी जास्त वेळ घेत नाही. सर्वांना परत एक हीच विनंती करतो की आपलं वर्तन नेहमी निसर्ग नेहमी ठेवा आणि निसर्गाचं जतन करा. मला माझे विचार मनाला मुख्याध्यापकांनी जो संधी दिली त्यांचं मी मनपूर्वक आभार मानून धन्यवाद.